गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी स्टडी केलं आहे. आता त्याशी रिलेटेड तो खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता जो आपल्याला JEE आणि नीटसाठी लागणार आहे. तर आपला फॉर्म्युला आला होता T=dw अपॉन DA. सगळ्यात इम्पॉर्टंट यातलं DA म्हणजे सरफेस एरिया. मग ह्याच्यावरनं वर्क डनसाठी फॉर्म्युला आला वर्क डन T × DA. ओके. मग पहिला पॉईंट, वर्क डन इन ब्लोइंग a liquid drop. Work done in blowing a liquid drop. dw = T. आता लिक्विड ड्रॉप असेल तर त्याचा लिक्विड ड्रॉप स्पेरिकल असतात. त्याचा सरफेस एरियाला 4πr². सो वर्क डन आलं 4πr² T. कसा फॉर्म्युला यूज करायचं लक्षात आलं. वर्क डन इन ब्लोईंग अ लिक्विड ड्रॉप. आता लिक्विड ड्रॉप असेल तर त्याच्या आतमध्ये पाणी असणार, म्हणजे त्याचा इंटरफेस एकाच साईडनं एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. त्यामुळे इथं मी 2 घेतलेलं नाही आहे. सो dw = किती आलं 4πr² T. वर्क डन इन ब्लोईंग अ लिक्विड ड्रॉप. फॉर्म्युलाला T × DA म्हणजे एरिया, सरफेस एरिया ऑफ लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉप स्पेरिकल असतात. स्पियरचा सरफेस एरिया आला 4πr². सो dw = 4πr² T. वर्क डन इन ब्लोइंग अ सोप बबल. वर्क डन इन ब्लोइंग अ सोप बबल. आता सोप बबल असेल तर बघा, त्याच्या आतमध्ये एअर असणार, बाहेर एअर असणार आणि मध्ये लिक्विडचा इंटरफेस असणार. इमॅजिन करा, सोप बबल इमॅजिन करा. सोप बबल असेल तर त्याच्या आतमध्ये एअर असणार, बाहेर देखील एअर असणार, बरोबर आहे. आणि मध्ये तो लिक्विडचा इंटरफेस येणार. याचा अर्थ लिक्विडचा इंटरफेस एअरच्या 2 वेळेला कॉन्टॅक्टमध्ये आहे. मग वर्क डन आलं T × 2 × 4πr². मग हे आलं dw = 8πr² T. कळलं. सोप बबल असेल तर वर्क डन किती आलं 8πr² T. 8πr² T. लिक्विड ड्रॉप असेल तर 4πr² T. लिक्विड असेल तर त्याला एकच फ्री सरफेस असतो आणि सोप बबल असेल तर त्याला 2 फ्री सरफेस असतात. लिक्विड ड्रॉप आणि सोप बबलमधले कन्फ्युजन आता क्लिअर झालं. लिक्विड ड्रॉप असेल तर त्याच्या आतमध्ये लिक्विड असणार आहे, त्यामुळं त्याचा लिक्विडचा इंटरफेस एअरच्या एकदाच कॉन्टॅक्टमध्ये येणार. सोप बबल असेल तर त्याच्या आतमध्ये पण एअर असणार, बाहेर पण एअर असणार. त्यामुळं लिक्विडचा इंटरफेस आहे तो एअरच्या 2 वेळेला कॉन्टॅक्टमध्ये येणार, एकदा आतल्या बाजूनं एकदा बाहेरच्या बाजूनं. म्हणून मी इथं 2 घेतलं. सो dw = आलं 8πr² T. देन वर्क डन टू डबल रेडियस ऑफ लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉपची रेडियस आपल्याला डबल करायची. मग बघा dw = T × हे आलं A2 - A1. सो T हे आलं 4πr² - 4πr1². बट R2 = 2R1. आपल्याला रेडियस डबल करायची आहे. = मी त्याला म्हणतो 2R. म्हणजे हे आलं T 4π2R² - 4πr². सो हे आलं T. आता हा 2चा स्क्वेअर केला, हे 4 होणार. 4 × 4 16. 16πr² - 4πr². सो dw आलं 12πr² T. लक्षात आलं. वर्क डन टू डबल रेडियस ऑफ लिक्विड ड्रॉप. dw = 12πr² T. आता हा जर सोप बबल असेल तर
सोप बबलला 2 फ्री सरफेस असणार, बरोबर आहे. मग वर्क डन टू डबल रेडियस ऑफ सोप बबल 2 into 12 pi r square t, बरोबर आहे. सो वर्क डन टू डबल रेडियस ऑफ सोप बबल इट इज 24 pi r square t. क्लिअर झालं. एक एक पॉईंट तुमच्या लक्षात येत आहेत. वर्क डन टू डबल रेडियस ऑफ लिक्विड ड्रॉप, लिक्विड ड्रॉपसाठी 12 pi r square t. तर सोप बबल असेल तर DW इज इक्वल टू 24 pi r square t. वर्क डन टू इनक्रीज रेडियस ऑफ लिक्विड ड्रॉप फ्रॉम R2 टू R1. रेडियस आपल्याला इन्क्रीज करायची आहे फ्रॉम R1 टू R2. वर्क डन काढूयात. DW इज इक्वल टू T इंटू A2 मायनस A1. सो DW इज इक्वल टू T 4 pi R2 square minus 4 pi R1 square. So DW is equal to 4 pi T R2 square minus R1 square. Work done to increase radius of liquid drop from R1 to R2. मग सोप बबल असेल, वर्क डन टू इन्क्रीज रेडियस ऑफ सोप बबल फ्रॉम R1 टू R2. लिक्विड सोप बबल असेल तर त्याला 2 फ्री सरफेस येणार, म्हणजे हे येणार 8 pi t R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. क्लिअर झालं. एक एक फॉर्म्युले लक्ष द्या. वर्क डन इन ब्लोईंग अ लिक्विड ड्रॉप, फॉर्म्युलाला 4 pi r square t. Work done in blowing a soap bubble 8 pi r square t. Work done to double a radius of liquid drop 12 pi r square t. Work done to double a radius of soap bubble 24 pi r square t. Work done to increase the radius of liquid drop from R2 to R1 4 pi t into bracket R2 square minus R1 square. Work done in a blowing work done to increase radius of soap bubble from R1 to R2. फॉर्म्युलाला DW is equal to 8 pi t R2 square minus R1 square. आता हे रिलेशन मी वर्डनसाठी सांगितले. जर एक्झामला क्वेश्चन आला एनर्जी रिक्वायर्ड, तर हेच रिलेशन एनर्जी रिक्वायर्डचे असणार आहेत, कारण वर्क इज ऑलवेज स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो एनर्जी रिक्वायर्ड टू ब्लो अ सोप लिक्विड ड्रॉप 4 pi r square t. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्लो अ सोप बबल 8 pi r square t. क्लिअर झालं. वर्क म्हणजेच एनर्जी. सो वर्कचे सगळे रिलेशन तुम्ही एनर्जीसाठी वापरू शकता. आता लक्ष द्या, माझ्याकडे एक लिक्विड ड्रॉप आहे. वी हॅव अ बिग लिक्विड ड्रॉप ऑफ रेडियस कॅपिटल R. ह्याला मी स्प्लिट केलं इंटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल ड्रॉपलेट ईच ऑफ रेडियस स्मॉल r. काय म्हणतोय बघा, माझ्याकडे एक लिक्विड ड्रॉप आहे. लिक्विड ड्रॉप हॅज रेडियस कॅपिटल R. ह्याला मी आयडेंटिकल ड्रॉपलेटमध्ये स्प्लिट केलं आणि प्रत्येक ड्रॉपलेटची रेडियस आहे स्मॉल r. आता या केसमध्ये वर्क डन किंवा एनर्जी रिक्वायर्ड आपल्याला फाइंड करायची. आता पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट, हा सिंगल ड्रॉप आणि हे ड्रॉपलेट यांचं व्हॉल्यूम सेम असणार. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप is equal to n times volume of small drop. A big drop is splitted into n number of identical droplet each of radius small r. दोन्ही केसमध्ये व्हॉल्यूम सेम राहील. सो व्हॉल्यूम सेम असेल तर व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू n टाइम्स व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉप. सो हे आलं 4/3 pi r cube इज इक्वल टू n इंटू 4/3 pi small r cube. So r cube is equal to
एन आर क्यूब, बरोबर आहे. मग ह्याच्यावरनं रिलेशन आलं आर इज इक्वल टू n⁻⁴ इंटू स्मॉल आर. मी दोन्ही रिलेशन लिहून ठेवतो. रेडियस ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू n⁻⁴ इंटू स्मॉल आर, किंवा रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन n⁻⁴. बरोबर आहे. इथं क्यूब रूट घेतलं. क्यूब रूट घेतल्यानंतर कॅपिटल आर इज इक्वल टू n⁻⁴ इंटू स्मॉल आर येणार. त्याच्यावरनं स्मॉल आर किती आलं, ह्या फॉर्म्युल्यावरनं स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर डिवायडेड बाय n⁻⁴. बरोबर आहे. मग आता बघा, वर्क डन इज इक्वल टू टी इंटू डी ए. हा ड्रॉप आहे त्यामुळे इथं 2 येणार नाही. मग डी डब्ल्यू इज इक्वल टू टी A2 मायनस A1. A2 म्हणजे फायनल सरफेस एरिया, A1 म्हणजे इनिशियल सरफेस एरिया. A2 फायनल सरफेस एरिया आणि A1 म्हणजे इनिशियल सरफेस एरिया. आता फायनल मायनस इनिशियल असं आपल्याला घ्यायचं आहे. पण ड्रॉप ज्या वेळेला कंबाईन स्टेटमध्ये असतो त्यावेळेला त्याचा सरफेस एरिया फ्री स्टेटमध्ये सरफेस एरिया कायम जास्त असतो आणि कंबाईन स्टेटमध्ये सरफेस एरिया कमी असतो. बरोबर आहे. मग डी डब्ल्यू इज इक्वल टू हे आलं टी एन टाइम्स 4πr² मायनस इनिशियल सरफेस एरिया 4π कॅपिटल R². सो डी डब्ल्यू इज इक्वल टू हे आलं 4πt nr² मायनस R². डी डब्ल्यू इज इक्वल टू 4πt nr². आता कॅपिटल आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. कॅपिटल आर किती आहे, n⁻⁴ इंटू स्मॉल आर. मग इथं स्क्वेअर करून पुट करायचं आहे म्हणजे हे आलं n⁻⁴ इंटू स्मॉल r². सो वर्क डन फॉर्म्युला आला 4π स्मॉल r² इंटू ब्रॅकेट n मायनस n⁻⁴. हे खूप इम्पॉर्टंट रिलेशन. वर्क डन इन ब्रेकिंग अ लिक्विड ड्रॉप. फॉर्म्युला आला 4π स्मॉल r² इंटू ब्रॅकेट n मायनस n⁻⁴, किंवा एनर्जी रिक्वायर्ड डी डब्ल्यू इज इक्वल टू 4π r² इंटू ब्रॅकेट n मायनस n⁻⁴. क्लिअर झालं, लक्षात आलं. आता इथे पुट करताना बघा, मी कॅपिटल आरला पुट केलं होतं, त्याच्याऐवजी आपण स्मॉल आरला पुट करूयात. हे रिलेशन मी इकडे वेगळं लिहितो. डी डब्ल्यू इज इक्वल टू 4πt n स्मॉल r² मायनस कॅपिटल R². आता इथे लक्ष द्या, आरची व्हॅल्यू किती आहे, आर अपॉन n⁻⁴ आहे. बरोबर आहे. मग स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन n⁻⁴. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू 4πt हे आलं n, स्मॉल आरला पुट केलं R² अपॉन n⁻⁴ मायनस R². सो हे आलं 4πt n इंटू n⁻⁻⁴ R² मायनस R². लक्षात आलं का. हा n⁻⁴ आहे, डिनॉमिनेटर आहे त्याला मी न्यूमरेटरमध्ये घेतलं, मायनस साईन झालं. सो हे आलं R² आपल्याला कॉमन घेता येतं आहे. 4π R² हे आलं n⁻⁻⁴ म्हणजे 1/3 मायनस 1. सो वर्क डन इज इक्वल टू 4π R² इंटू ब्रॅकेट n⁻⁴ मायनस 1. मी दोन्ही रिलेशन लिहितो. वर्क डनचं रिलेशन 4π स्मॉल r² इंटू ब्रॅकेट n मायनस n⁻⁴. आणि आत्ता आपण प्रूव्ह केलं
DW इज इक्वल टू पहिलं रिलेशन आपण प्रूव्ह केलं 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर टी इंटू ब्रॅकेट एन रेस टू 1/3 - 1. तर दुसरं रिलेशन आपण प्रूव्ह केलं 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर टी इंटू ब्रॅकेट एन मायनस एन रेस टू 2/3. आता हे दोन रिलेशन केव्हा यूज करायचे बघा, जर तुम्हाला बिग ड्रॉपची रेडियस दिली असेल तर वरचं रिलेशन आणि स्मॉल ड्रॉपची रेडियस दिली असेल तर खालचं रिलेशन. क्लिअर झालं. फॉर एक्झाम्पल सपोज करा न्यूमरिकल असा असेल, अ ड्रॉप ऑफ मर्क्युरी, अ सिंगल ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर इज स्प्लिट इंटू 1000 ड्रॉपलेट. बिग ड्रॉपची रेडियस दिले मग पहिलं रिलेशन वापरा, हे रिलेशन बरोबर आहे. जर क्वेश्चन असा आला अ ड्रॉप ऑफ मर्क्युरी इज स्प्लिटेड इंटू 1000 आयडेंटिकल ड्रॉपलेट इच ऑफ रेडियस 1 मिलीमीटर. आता स्मॉल ड्रॉपची रेडियस दिले मग हे रिलेशन यूज करा. हे रिलेशन व्हॅलिड असतात. आता इथे बघा मी जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये बिग ड्रॉपला मी स्प्लिट केलं होतं इन ऑर्डर टू फॉर्म नंबर ऑफ स्मॉल ड्रॉप्स. आता सपोज करा उलटं केलं, हे स्मॉल ड्रॉप आहेत या सगळ्यांना मर्ज केलं इन ऑर्डर टू फॉर्म बिग ड्रॉप, त्याही केसमध्ये वर्डनचं रिलेशन हेच असणार आहे. लक्षात आलं. आपण जे रिलेशन स्टडी केले त्याच्यामध्ये वर्क डन टू ब्रेक अ ड्रॉप किंवा वर्क डन टू कंबाईन अ ड्रॉपलेट, दोन्ही केसमध्ये वर्क डन सेमच असतं. फॉर्म्युले तेच, फक्त बिग ड्रॉपची रेडियस दिली असेल तर पहिलं रिलेशन यूज करा, स्मॉल ड्रॉपची रेडियस दिली असेल तर सेकंड रिलेशन यूज करा. क्लिअर झालं. आता बघा वॉटर ड्रॉप असतात, पाऊस पडत असतो, वॉटर ड्रॉप फॉर्म होतात. वॉटर ड्रॉप हे कायम स्पेरिकलच असतात आणि वॉटर ड्रॉप स्पेरिकल असण्याचं रिझन असतं सरफेस टेन्शन. ज्या वेळेला ड्रॉप फॉर्म होतो त्यामधलं लिक्विड असतं, त्या लिक्विडची टेंडन्सी असते सरफेस टेन्शन. ऑन अकाउंट ऑफ सरफेस टेन्शन ते एरिया मिनिमाइज करायचा प्रयत्न करतात, बरोबर आहे. एरिया मिनिमाइज करायचा प्रयत्न करतात. आउट ऑफ ऑल जॉमेट्रिक फिगर स्पिअर ॲज मिनिमम सरफेस एरिया, म्हणून वॉटर ड्रॉपलेट असतात, वॉटर ड्रॉप असतात ते कायम स्पेरिकल असतात. एकदा हा क्वेश्चन रिझनिंगमध्ये विचारला होता, वाय लिक्विड ड्रॉप्स आर स्पेरिकल, तर त्याचं आन्सर काय असतं, लिक्विड ड्रॉपची टेंडन्सी असते सरफेस टेन्शन. ऑन अकाउंट ऑफ सरफेस टेन्शन दे ट्राय टू मिनिमाइज सरफेस एरिया, बरोबर आहे. आउट ऑफ ऑल जॉमेट्रिक फिगर स्पिअर ॲज मिनिमम सरफेस एरिया, देअरफॉर वॉटर ड्रॉप्स आर स्पेरिकल इन सेल. ओके. आता एक कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायची की वॉटर ड्रॉप केव्हा फॉर्म होईल आणि वॉटर स्प्रेड केव्हा होईल. आता लक्ष द्या, हा वॉटर ड्रॉप आहे, ह्याच्यावर दोन फोर्स ॲक्ट होणार. पहिला फोर्स असेल ते वॉटर ड्रॉपचं वेट mg इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन, तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा झाला व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. जर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज ग्रेटर दॅन वेट देन ड्रॉप विल फॉर्म. सरफेस टेन्शनवाला फोर्स जर वेटपेक्षा जास्त असेल तर वॉटर ड्रॉप फॉर्म होईल. त्या केसमध्ये सरफेस टेन्शन ही टेंडन्सी मॅक्झिमम होणार आणि लिक्विड ड्रॉप फॉर्म होणार, स्पेरिकल ड्रॉप फॉर्म होणार. आता हेच जर वेट जास्त असेल आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन स्मॉल असेल तर मात्र वेटमुळं लिक्विड स्प्रेड होणार. इफ वेट इज ग्रेटर दॅन फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, मग त्या केसमध्ये लिक्विड विल स्प्रेड ऑन द सरफेस ऑफ सॉलिड. क्लिअर झालं. आज आपण काय काय स्टडी केलं बघा. पहिल्यांदा आपण रिलेशन डिफरंट स्टडी केले. वर्क डन टू फॉर्म अ लिक्विड ड्रॉप, वर्क डन टू फॉर्म अ सोप बबल, वर्क डन टू डबल रेडियस ऑफ लिक्विड ड्रॉप, वर्क डन टू डबल रेडियस ऑफ सोप बबल, देन स्प्लिटिंग ऑफ ड्रॉप, त्या केसमध्ये वर्क डन. आणि मी आताच क्लिअर करतो, लिक्विड ड्रॉपला स्प्लिट करा इंटू नंबर ऑफ ड्रॉपलेट किंवा नंबर ऑफ ड्रॉपलेटना मर्ज करा टू फॉर्म अ बिग ड्रॉप. दोन्ही केसमध्ये वर्क डनचे रिलेशन सेमच राहणार. त्यानंतर आपण स्टडी केलं व्हेन सोप बबल, व्हेन लिक्विड ड्रॉप विल फॉर्म अँड व्हेन लिक्विड विल स्प्रेड ऑन सरफेस ऑफ सॉलिड. क्लिअर झालं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे पॉईंट स्टडी करूयात. टिल देन बाय.